भेटा आता सर्वांनी इथे 13 तारखेला रायगड प्रीमियर लीग 40+ स्पर्धेला। तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत। शेवटचा टप्पा देखील संपलेला आहे। आई ग्रुप ओबे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेली रायगड प्रीमियर लीग सीझन 5 पर्व हे अतिशय अप्रतिम पद्धतीने सुरू झालं आणि अतिशय अप्रतिम पद्धतीने समाप्त झालं। या रायगड प्रीमियर लीगचं यश खऱ्या अर्थाने हे यश इथे आलेल्या प्रेक्षकांचं, इथे आलेल्या सर्व खेळाडूंचं, इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खास करून हे यश रायगड प्रीमियर लीगला या 2024 मध्ये पर्व 5व्या मध्ये जे मिळालेलं आहे ते यश कैलास शेठ म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि आपले सर्वांचे लाडके गुरु शेठ म्हात्रे या भावंडांच्या वरती असलेलं प्रेम आज पूर्णपणे आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे हे सर्व शिलेदारांचे यश आहे। कारण कैलास शेठ म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे यांच्यावरती जो प्रेम आई ग्रुपच्या एक सदस्याचा आहे ते आम्ही इथे या 11 दिवसामध्ये आमच्या डोळ्याने पाहिलेला आहे। कारण प्रत्येकाची तळमळ, प्रत्येकाची धावपळ खऱ्या अर्थाने आम्ही मनाच्या अंतःकरणातून पाहिली। खरोखरच आई ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये आई ग्रुप नुसता एंट्रीसाठी नाहीये, तर आई ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी आहे। कारण या स्टेजवरती या आजच्या या 11 दिवसामध्ये किमान जर सन्मान झाले असतील तर ते महाराष्ट्राचा रेकॉर्ड ब्रेक तोडणारे सन्मान इथे झालेले आहेत असे मी जाहीर करतो। कारण 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये मी तरी एवढे सन्मान पाहिलेले नाहीये। कारण एवढे सन्मान मिस केलेले आहेत ही मी ग्वाही देतोय। आणि हा यश रायगड प्रीमियर लीगचा आई ग्रुपचा पूर्णपणे इथे या यशाचं शिखर तुम्ही गाठलेला आहे। कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे आणि आपला सर्व आई ग्रुप आज तुम्ही जिंकलेला आहात। कारण इथे येणारा प्रत्येक प्रेक्षकाची आम्ही प्रतिक्रिया घेतली। प्रत्येक प्रेक्षकाने सांगितलं की अशी स्पर्धा होणे नाहीये आणि स्पर्धा जर असेल तर कैलास म्हात्रेचीच असेल असे देखील बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितलंय। रायगड टेनिस क्रिकेट कमिटी याच्यावरती विचार नक्कीच करेल। परंतु आज जो तुम्ही इथे दाखवलेला जो सहकार्य आहे रायगड टेनिस क्रिकेट कमिटीला केलेला सपोर्ट आहे, ज्या पद्धतीने त्याने आपल्याला केलेला सपोर्ट आहे जो तो देखील अमूल्य होता। आणि आज इथे मात्र या रायगड प्रीमियर लीगचा यश झाला, आपल्या या महाराष्ट्र ग्रुपचा यश झाला। कारण येणारा प्रत्येक खेळाडू खुश होऊन गेला, येणारा प्रत्येक प्रेक्षक खुश होऊन गेला, येणारा प्रत्येक मान्यवर खुश होऊन गेला। त्यासाठी मी संपूर्ण या मॅनेजमेंट कमिटीचं, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंटचं, इथे असणारे अंपायर, इथे असणारे कॉमेंटेटर, यो पूर्ण मंडप डेकोरेटर ज्यांनी सजवलाय, सँडी डीजेचा आम्ही आभार व्यक्त करतोय, सँडी मंडपचा आभार व्यक्त करतोय आणि लाईव्ह ती तर आहेच, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि न कळत जर कोणाचं नाव राहिला तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय। दिलेला आणि आमचे स्कोरर कांचन पालकर यांचं देखील आणि प्रतीक गोवार यांचं देखील आभार व्यक्त करतोय आणि सर्वांनी चांगलं योगदान दिलंय दादा। तर नक्कीच ही रायगड प्रीमियर लीग इथे यशस्वी पद्धतीने सुरू झाली, यशस्वी पद्धतीने समाप्त झाली आणि